तर तुम्ही बघितला असाल की जी Google Payची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते ती ॲपवरून त्या डिलीट होत नाही. तर ती डिलीट करायची याची एक वेगळीच ट्रिक आहे. तर ती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेकी सुदेश या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी Google Payची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते ती डिलीट कशी करायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा तुम्ही मोबाईलमध्ये Google Pay ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर जी Google Payची हिस्ट्री असते ती खालती तुम्हाला दिसून जाईल. हिस्ट्री ओपन केल्यानंतर तर तुम्हाला इथं कुठेही डिलीटचं ऑप्शन दिसत नाही. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा ती डिलीट होत नाही. ती पूर्ण ट्रान्झॅक्शन दाखवत आहे. तर हीच तुम्हाला डिलीट करायची असली तर पहिल्यांदा तुम्ही सगळं बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जी तुमची ईमेल आयडी लिंक असते तिथे तुम्ही जाऊन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमचं ईमेल आयडी सगळी तुम्हाला दिसेल आणि खालती तुम्हाला सेटिंगचा एक ऑप्शन दिसेल. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटीचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला परत एक डाटा अँड पर्सनलायझेशनचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती गुगल अकाउंट म्हणून एक ऑप्शन दिसेल निळ्या कलरमध्ये. त्याच्यावर तुम्ही क्लिक केला तर गुगल क्रोम ह्या वेबसाईटवर तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. ओपन झाल्यानंतर दिसल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्म म्हणून एक मेसेज येईल. कन्फर्मचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला खालती कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल पेचा पासवर्डचा ऑप्शन येईल. तो पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला मॅनेज युअर गुगल पे एक्सपिरियन्स हा ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल केल्यानंतर जी तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे ती तुम्हाला सर्व दिसून जाईल. तर त्यातलं जी तुम्हाला नको आहे ती डिलीट करायची असेल तर त्याच्यावर गुणुले चिन्ह आहे कोपऱ्यात, त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ती आपोआप डिलीट होऊन जाईल. तर त्याचबरोबर तुम्हाला सगळ्याच एकदम डिलीट करायचे असतील तर तुम्ही वरती बघू शकता डिलीट हा ऑप्शन आहे. तर त्याच्या साईडला एक बाण आहे छोटासा, त्याचं तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन ओपन झालेले दिसतील. ओपन झाल्यानंतर तुम्ही ऑल टाईम ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती डिलीटचं ऑप्शन दिसेल. तर ह्याच्यात डिलीट केलं की पूर्ण तुमची जी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते आत्तापर्यंतची ती सगळी डिलीट होऊन जाते. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुमची जी सर्व ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते ती डिलीट होईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी टेकी सुदेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.